लक्षात येईल की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मुलाला कधी एखाद्या झोपडपट्टीत घेऊन जा आणि त्याला सांगा गरिबी काय असते। एखाद्या वेळेस त्याला फार मोठा बंगला दाखवा आणि त्याला सांगा श्रीमंती कुठून येते। तुम्हाला त्या ठिकाणी समाज जीवन तुमच्या मुलांना दाखवल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी पुढे जाता येणार नाही आणि म्हणून त्याच्या वाटेल त्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या भानगडीत पडू नका। त्याला फक्त योग्य संस्कार त्या ठिकाणी देण्यात आले पाहिजे। मला एवढंच सांगायचं आहे की एक मुलगा एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये अभ्यास करत होता। छोटंसं कुटुंब होतं, दिव्याखाली मुलगा अभ्यास करत होता। त्यावेळेस मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही। मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही। वडील म्हणाले अगं हे दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही। मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही। वडील म्हणाले अगं हे दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही। ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आणि त्या दोघांमध्ये वातीसारखं जळत राहिली। आपली परिस्थिती आपल्या मुलांना पासून कधी लपून ठेवू नका, त्यावेळेस आमचे विद्यार्थी घडणार आहेत। या सगळ्या गोष्टी आज त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आमच्या पोरांना तुम्ही सांगा, अरे बाबा कर्जाऐवजी करोडपतीचा विचार कर। अरे बाबा कर्जाऐवजी करोडपती होण्याचा विचार केला तर तुम्ही करोडपती व्हाल। गरिबीऐवजी श्रीमंतीचा विचार केला तर तुम्ही श्रीमंत व्हाल। दुःखाऐवजी आनंदाचा विचार केला तर तुम्ही आनंदी व्हाल। आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मुलांना जर सांगितल्या तर पराभूत होण्याऐवजी जिंकायचा विचार केला तर तू जिंकणार, अशा पद्धतीने आमची मुलं त्या ठिकाणी पुढे नेणं गरजेचं आहे। बांधवांना एवढंच सांगायचंय की या ठिकाणी आम्ही आयुष्य ही एक आम्हाला सोन्यासारखी संधी मिळाली आहे आणि या सोन्यासारख्या संधीचं सोनं करायचं, आयुष्याचं सोनं करायचं की सोन्यासारख्या आयुष्याची माती करायची आज तुमच्या आमच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेही थांबू नका।